धान्य देई, ही काळी आई धन धान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात उंच हिरवे डोंगर, खाड्या आणि समुद्र. राज्यामध्ये विविध भागात पडणाऱ्या पावसाची दरवर्षीची आकडेवारी पाहिली तर लक्षात येतं कोकण पावसाच्या सरासरीत दरवर्षी आघाडीवर असतं. तसंच इथलं हवामान फळपिकांना सुद्धा खूप अनुकूल आहे. त्यातही कोरडवाहू प्रकारातील बहुवर्षायू तसंच सदाहरित अशा आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. रत्ना, पायरी, सिंधू, केसर यासारख्या वेगवेगळ्या जातीच्या आंब्यांची लागवड आपल्याला इथे पाहायला मिळते. त्यातही उष्ण, दमट, खारी हवा हापूस जातीच्या आंब्याला चांगली मानवते. मालवण, देवगड, राजापूर या तालुक्यातील जांभा दगडाची माती या आंब्याला उत्तम स्वाद देते. त्यामुळे जगभरातल्या खवय्यांना यानं मोहिनी घातली आहे. आंब्याच्या एकूण निर्यातीतही या जातीचा मोठा वाटा आहे. या जातीचं वैशिष्ट्य सांगत आहेत आंबा संशोधन उपकेंद्र रामेश्वर येथील उद्यान विद्यावेत्ता प्राध्यापक किरण मालशे. आंबा आपलं भारतीय राष्ट्रीय फळ आहे आणि आपण जर भारताचा इतिहास बघितला तर साधारण 4000 पेक्षा आंब्याची लागवड ही आपल्या भारतामध्ये झालेली आहे. भारतामध्ये बहुतांशी राज्यांमध्ये आंब्याची लागवड केली जाते, पण त्यातच करून विशेषतः आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात अशा राज्यांमध्ये व्यापारी तत्वावर मोठ्या स्वरूपात आंब्याची लागवड केली जाते. आपल्या महाराष्ट्राचा जर तुम्ही विचार केला तर साधारणपणे 5.5 ते 5 लाख हेक्टर क्षेत्रावरती आंब्याची लागवड आहे. आणि महाराष्ट्रातल्या कोकण प्रदेशाचा विचार केला तर 1.80 लाख हेक्टर क्षेत्रावरती आंब्याची लागवड ही केली जाते. आता आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये 100पेक्षा जास्त जातींची नोंद केलेली आहे, पण त्यापेक्षा व्यापारी तत्वावरती येणारे हापूस ही जात अत्यंत प्रसिद्ध जात आहे. त्याचे विशिष्ट गुणधर्म म्हणजे उत्तम स्वाद, उत्तम रंग, टिकाऊपणा यामुळे या जातीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि बाजारात त्याचा विचार केला तर अधिक मूल्याने किंवा अधिक दर देऊन त्याची खरेदी विक्री केली जाते. कोकणची खरी ओळख म्हणजे हापूस आंबा. हापूस बरोबर इतर जातींपासून सुद्धा उत्पन्न चांगलं मिळतं. हे आंबा संशोधन उपकेंद्र रामेश्वर इथे पाहावयास मिळत आहे. आपल्या कोकणचा आंबा हा साधारणपणे मार्च महिन्यापासून काढायला तयार होतो. आज आता परिस्थिती बघितली तर बऱ्यापैकी आंबा 70 ते 80% तयार झालेला आहे. आंब्याची पक्वता आपल्याला माहीत असते आणि प्रत्येक जातीप्रमाणे हापूस आहे, रत्न आहे, केशर आहे, पायरी आहे अशा जाती आपल्या भागामध्ये घेतल्या जातात. नवीन काही विद्यापीठाने त्याच्यामध्ये सुवर्ण आहे, कोकण सम्राट आहे, कोकण रुची आहे, कोकण राजा आहे अशाही जातींची आपल्या शेतकऱ्यांनी लागवड केली पाहिजे, जेणेकरून आज हापूस जाते आहे त्याच्याबरोबर अन्य जातीसुद्धा आपल्या बाजारपेठेमध्ये येऊ शकतात आणि या जातींनासुद्धा भविष्यात मागणीही वाढू शकते. ही आता आपली केशरची जात आहे. ही केशरची फळं आहेत. ही साधारणपणे आता एक महिन्याभरात काढणीसाठी तयार होतील. साधारणपणे 450 ग्रॅमपर्यंत ही फळं आपल्याकडे तयार होतील आणि ह्यालासुद्धा हापूसच्या तुलनेत थोडीसोड बाजारभाव हा मिळणार आहे. इथल्या जमिनी डोंगर उताराच्या खडकाळ आहेत. त्यामुळे लागवड पद्धतीत बदल करून जमीन सुधारण्याचं तंत्र अवलंबून कमतरता घालवता येते. मात्र यातील जमिनी संबंधीच्या सुधारणा लागवड करण्याच्या अगोदर करणं आवश्यक आहे. कारण एकदा आंब्याची लागवड केल्यानंतर अनेक वर्ष आपल्याला त्यापासून उत्पन्न मिळणार असतं. कोकण हा आपला फळपिकांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो आणि दक्षिण कोकणामध्ये
विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येणारा आंबा, काजू, नारळ, सुपारी अशी जी महत्त्वाची फळ पिकं आहेत त्याच्यामध्ये अग्रस्थान म्हटलं तर आपल्या आंब्याचंच येतं. कोकणची भौगोलिक परिस्थिती बघितली तर आपल्याला माहिती आहे की पश्चिमेला अरबी समुद्र आहे, पूर्व दिशेला सह्याद्री पर्वत आहे आणि मधला जो चिंचोळा भाग आहे अशा अरुंद पट्टीमध्ये असंख्य डोंगर उतार, दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश आणि ह्या प्रदेशामध्ये फळपिकंही चांगल्या पद्धतीने घेतली जातात आणि त्याच्यामध्ये आंब्याची लागवड ही यशस्वी अशी आपल्याला झालेली दिसून येते. कोकणातील आंब्याची आपल्याला ओळख तर झालेलीच आहे, पण आपल्याला आंब्याची लागवड करायची आहे त्याच्यासाठी कोणत्या प्रकारची जमीन पाहिजे, कशी जमीन पाहिजे याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. आता साधारणपणे आंब्याची लागवड ही बऱ्याचशा सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये होते, पण विशेषतः ज्या शारपड जमिनी असतात अशा जमिनी ह्या आंब्याच्या लागवडीला योग्य नसतात. तर मुरबाड, जांभ्या कातळाची अशी जमीन, ज्या जमिनीचा सामू 5.5 ते 7.5 आहे अशा जमिनी ह्या आंबा लागवडीला योग्य असतात. कोकणातलं फार मोठं क्षेत्र कातळ आहे. कातळावर आंबा लागवड करणं तसं कठीणच, त्यामुळे तो भाग दुर्लक्षित झाला. वास्तविक जांभा दगडाची विशिष्ट चव या आंब्याला असल्यामुळे मागणी चांगली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा जमिनीवर आंबा लागवड करून चांगलं उत्पन्न मिळवावं असं प्राध्यापक किरण मालशे म्हणतात. आपल्या कोकणातला किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर देवगड, मालवण, राजापूर, रत्नागिरी अशा तालुक्यांचा भाग बघितला तर त्या ठिकाणी जांभा कातळ हा मोठ्या प्रमाणावरती दिसून येतो आणि ह्या जांभा कातळामध्ये केलेली जी आंब्याची लागवड आहे ह्याला विशेष अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण काय होतं की ह्या भागात जो होणारा आंबा आहे तो साधारणपणे फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून आपल्याला काढणीला तयार होतो आणि बाजारपेठेमध्ये त्याला चांगलं मूल्य मिळतं. शेतकऱ्यांना, बागायतदारांना चांगल्या प्रकारचं त्याचं उत्पादन मिळतं. आणि याच्या मागची थोडीशी आपल्याला पार्श्वभूमीचा विचार केला तर ह्या भागामध्ये असणारं वातावरण, जे पोषक वातावरण आंब्याच्या वाढीसाठी आहे, आंब्याच्या फळाच्या वाढीसाठी आहे, हे चांगलं असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला आंब्याचं उत्पादन लवकर येण्याला आणि अधिक येण्याला पोषक ठरत असतं. आमची माती आमची माणसं. सर्वसाधारण जमिनीवरच्या आंबा लागवडीपेक्षा कातळावरची लागवड थोड्याशा वेगळ्या प्रकारानं करावी लागते. याविषयी प्राध्यापक मालशे सांगतात. इतर भागामध्ये केलेली आंबा लागवड आणि कातळावरची आंबा लागवड याच्यामध्ये थोडासा फरक आहे. मातीच्या भागामध्ये जी आंबा कलमांची वाढ होते, झाडांची वाढ होते, ती चांगली वाढ होते आणि ह्या कातळावरती जी आंबा कलमांची वाढ होते ती मर्यादित स्वरूपात होते. कारण यांच्या वाढीसाठी किंवा मुळांच्या पोषणासाठी जी आवश्यक माती असते ती फार कमी असते, कठीण कातळ असतो, त्यामुळे फारशी वाढ त्याची होत नाही. आता याची लागवड कशी केली जाते याच्याविषयी आपण माहिती घेऊया. आता आपण बघतो हा पूर्ण जांभा कातळाचा, कठीण कातळाचा भाग आहे. त्या ठिकाणी आपण सहज तर खड्डे खोदू शकत नाही, त्यामुळे आपल्याला साधारणपणे 1.5 मीटर लांबी रुंदीचे आणि 2.5-3 मीटर खोलीचे आपल्याला खड्डे सुरुंगाच्या सहाय्याने खोदून घ्यावे लागतात. त्या खोदलेल्या खड्ड्यामध्ये आपल्याला आलेले दगड आहेत किंवा छोटे छोटे दगडाचे तुकडे आहेत ते बाजूला करून घ्यावे लागतात. ते बाजूला केल्यानंतर 1 वर्ष त्याच्यामध्ये पाणी मुरतं का किंवा पाण्याचा निचरा होतो का याचा विचार करणं आपल्याला गरजेचं असतं. ज्या ठिकाणी ज्या खड्ड्यामध्ये पाणी साचून राहतं असे खड्डे आपल्याला त्या कातळावरचे आंबा लागवडीला योग्य ठरत नाहीत. पण ज्या खड्ड्यामध्ये पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीने होतो असे खड्डे आपल्याला आंब्याच्या लागवडीला योग्य ठरतात. आता पुढे काय करायचं, आपण खड्डे निवडले, निचरा होणारे खड्डे आपण निवडले तर त्या खड्ड्यामध्ये आपण बाहेरून आणून चांगल्या उत्तम दर्जाची माती घालणं गरजेचं असतं. म्हणजे त्या खड्ड्यामध्ये आपण बाहेरची माती घातली आणि पुढच्या हंगामामध्ये म्हणजे 1 वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आंब्याची लागवड करणं गरजेचं असतं. आंब्याची लागवड करायला आपल्याला जी इतर पारंपरिक जी पद्धत आहे त्याचा विचार करणं गरजेचं असतं. साधारणपणे आपण 10 बाय 10 मीटर अंतरावरती आंब्याची लागवड करतो, पण कातळाच्या भागामध्ये आंब्याचा विस्तार मर्यादित असल्यामुळे आपण 5 मीटर बाय 5 मीटर अंतरावरती आंब्याची लागवड करावी अशी आपण शिफारस केलेली आहे. अन्य भागामध्ये सुद्धा आपण 5 मीटर बाय 5 मीटर अंतरावर जर लागवड केली तर ती घन पद्धतीने लागवड होऊ शकते आणि भविष्यात सुद्धा अशा आंबा लागवडीला चांगला वाव आहे. वास्तविक हापूस जातीच्या आंबा झाडाला वर्षाआड किंवा अनियमित फळधारणा होत असल्यानं दरवर्षी उत्पन्न मिळत नाही.
या आंब्याची फळधारणा परागीभवनाशी निगडीत आहे. त्यामुळे हापूसच्या आंबा जातीबरोबर दुसऱ्या जातींची लागवड करायला हवी. तर आपण आंबा लागवडीसाठी कोणत्या जातीची निवड करायची याचा थोडक्यात विचार करूया. आपण म्हटलंच की हापूस आंबा आपल्या भागातला प्रसिद्ध आंबा आहे आणि ह्याच्या बरोबरीने आपण अन्यसुद्धा जातींचा विचार करणं गरजेचं आहे. आता हापूस आंब्याच्या आपण लागवडीचा विचार केला तर साधारणपणे 95% क्षेत्र हे निव्वळ हापूस लागवडी खाली आपल्या कोकणामध्ये. पण अन्य जातीमध्ये विद्यापीठाने विकसित केलेले रत्न आहे किंवा जे केशर जात आहे याचाही विचार करणं गरजेचं आहे. आणि याचा आपल्याला दुसरा असा फायदा होतो की जर आपण हापूसची लागवड केली तर हापूसबरोबरच जर आपण एक आपल्या बागेमध्ये 15 ते 20% अन्य जातींची, त्याच्यामध्ये तुमचा केशर, रत्ना, सिंधू, पायरी अशा जातींचा जर अंतर्भाव केला तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा असा होतो की हापूसमध्ये परागीभवन होण्यासाठी अन्य जातींच्या फुलांची आवश्यकता असते आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला परागीभवन चांगल्या पद्धतीने होऊन आपल्या हापूसच्या जातीच्या फळांचं उत्पादनही वाढतं आणि ह्या इतर नाविन्यपूर्ण जातींचंही आपल्याला उत्पादन घेता येतं. त्यामुळे शेतकरी मित्र, आपण जर आंब्याची लागवड करत असाल तर आपण एक विशेषतः काळजी घेणं गरजेचं आहे की आपण 100% हापूसची लागवड न करता एक 15 ते 20% म्हणजे साधारणपणे आपल्याला 100 झाडं जर लावायची असतील तर 80-85 झाडं हापूसची लावावी आणि मध्ये मध्ये एक 15 ते 20 झाडं आपण केशर, रत्ना, पायरी अशासारख्या वेगवेगळ्या जातींची लावणं गरजेचं आहे. प्रत्येक पिकाच्या लागवडीची पद्धत वेगवेगळी असते. पिकाची पाण्याची गरज, खतांची मात्रा, मशागतीच्या पद्धती या सुद्धा त्या त्या ठिकाणच्या जमिनीच्या आणि पिकाच्या प्रकारावर तसंच जातींवरही अवलंबून असतात. आंबा पिकाची लागवड करताना या सर्व गोष्टी पाहाव्या लागतात. तर शेतकरी मित्र, आपण आंब्याची लागवड करतोय, आपण करताना काय काळजी घेतली पाहिजे, काय टाळलं पाहिजे याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. आपण आंब्याची लागवड करताना आपण नियोजन करतो, किती अंतरावरती लागवड करायची, घन लागवड करायची का या दृष्टीने नियोजन करतो. शिफारशीप्रमाणे आपण 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर म्हणजे 1 घनमीटर आकाराचे आपण खड्डे खोदतो. खड्डे खोदल्यानंतर पाऊस पडायच्या पूर्वी ते तापवतो, चांगले ऊन लागू देतो खड्ड्यांना. चांगल्या मातीने एक साधारणपणे 10 किलो शेणखत किंवा सेंद्रिय खत, 2 किलो सुपर फॉस्फेट, त्याच्यानंतर कीटकनाशकाची पावडर याचा वापर करून आपण ते खड्डे भरतो आणि खड्डे भरल्यानंतर पाऊस पडायला लागल्यावरती सुरुवातीच्या 15 दिवसामध्ये आपण आंब्याची लागवड करतो. कारण काय तर ही जी परिस्थिती असते, पाऊस पडल्यानंतर जे सुरुवातीचे 15 दिवस असतात ते कलमांच्या किंवा रोपाच्या किंवा झाडाच्या वाढीला किंवा झाड ते जमिनीमध्ये स्थिरावण्याला एक चांगलं पोषक वातावरण असतं आणि त्याचा मरण्याचं प्रमाण हे कमी होतं. पण हे करत असताना काही गोष्टीची आपण काळजी घेणं गरजेचं असतं. विशेषतः आपण जेव्हा नियोजन करतो त्या दृष्टीने आपल्याला आपल्या बागेमध्ये किंवा आपण ज्या ठिकाणी बाग तयार करतोय त्या ठिकाणी आपलं योग्य कुंपण असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी पाण्याचा स्रोत असणं गरजेचं आहे. सिंचनाच्या सुविधा आपण उपलब्ध केल्या पाहिजेत. आपण पुढे भविष्यात ती बाग चांगली उत्पादन देणारे तयार करणार आहोत. त्याच्यासाठी सगळ्या गोष्टींची आपली व्यवस्था असणं गरजेचं असतं. आज यांत्रिकीकरणाला मोठा वाव आहे. आपण यांत्रिकीकरण आंब्याच्या शेतीमध्ये कसं करू शकतो या दृष्टीने आपलं नियोजन असणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने ती यंत्र आपल्या बागेमध्ये कशी फिरू शकतील याची आपण व्यवस्था करणं गरजेचं आहे. पुढे जसजशी आपली बाग मोठी होत जाईल, कलमं मोठी होत जातील, त्या दृष्टीने त्याचं खताचं योग्य नियोजन कसं राहील, त्याचं उत्पादन घेताना त्याची व्यवस्थापन विशेषतः खताचं, पाण्याचं कसं राहील ह्याची आपण काळजी घेणं गरजेचं असतं. उत्पादन जास्त मिळण्याच्या हेतूनं शेतकऱ्यांकडून नेहमीच खतांचा वापर होत असतो. आंब्याला सुद्धा त्याच्या वाढीच्या अवस्थेत खताची गरज असते, परंतु संजीवकांचा वापर करू नये असं प्राध्यापक मालशे म्हणतात. तर आंबा हे आपलं पावसावर अवलंबून असलेलं पीक आहे, म्हणजे त्याला पुढे पाण्याची फार गरज वाटत नाही. पण सुरुवातीच्या काळात म्हणजे वाढीच्या अवस्थेमध्ये सुरुवातीला 3 ते 4 वर्ष त्याला पाण्याची गरज असते. तर आपण सिंचनाची व्यवस्था करताना सूक्ष्म सिंचन, ठिबक सिंचन या गोष्टीचाही विचार करणं आज गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आपलं नियोजन असणं गरजेचं आहे. आता काही गोष्टी आपण त्याच्यामध्ये टाळल्या पाहिजेत. आपण अधिक उत्पादनाच्या दृष्टीने किंवा लवकर उत्पादनाच्या दृष्टीने आपण त्याला खत देतो, पाणी देतो. कदाचित काही शेतकरी पॅक्लोबिट्राझॉल सारख्या संजीवकाचा वापर करतात,
पण सुरुवातीचे 4 ते 5 वर्ष ही आंबा कलमं ही आपल्या उत्पादन देण्याच्या योग्यतेची नसतात, म्हणजे त्याची हा वाढीचा कालावधी असतो. त्यामुळे आपण सुरुवातीचे 4 ते 5 वर्षामध्ये त्या बागेपासून व्यापारी उत्पादन मिळेल अशी अपेक्षा न करता आपण अन्य कोणत्याही उत्पादनाच्या ज्या मशागती आहेत किंवा ज्या शिफारशी आहेत ते वापरू नये. ज्यावेळेला आपल्या बागा उत्पादनक्षम होतील त्यावेळेला त्या बागांमध्ये आपण संजीवकाचा वापर किंवा पॅक्लोबिट्रोझॉलचा वापर आहे हे गोष्ट घेऊन आपण त्याचं उत्पादन घेणं गरजेचं आहे. जर सुरुवातीच्या काळामध्ये त्या कलमांना जर मोहर आला किंवा त्या फलधारणा झालेली दिसून येत असेल तर आपण सुरुवातीला जो मोहर येईल, छोट्या छोट्या कलमांवरती जो मोहर येईल तो हाताने किंवा सिकेटरच्या सहाय्याने खुटून टाकणं गरजेचं असतं, जेणेकरून झाडाची वाढ ही रोखली जाणार नाही आणि योग्य पद्धतीने सुरुवातीच्या काळामध्ये त्याची वाढ होत जाईल. आमची माती आमची माणसं. कोकणामध्ये आंब्याला पोषक वातावरण आहे. विशिष्ट रंग चवीमुळे बाजारात मागणी सुद्धा भरपूर असते. याचा फायदा इथल्या शेतकऱ्यांनी घ्यायला हवा. त्या दृष्टीनं आंबा संशोधन उपकेंद्र रामेश्वर इथे लागवडी संदर्भातलं तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं जात आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत आंबा संशोधन उपकेंद्र रामेश्वर, पोस्ट विजयदुर्ग, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग या संशोधन केंद्राची स्थापना सन 1978 विशेषतः या कातळावरील हापूस आंब्यावरील संशोधन आणि विस्तार कार्य याच्या दृष्टीने करण्यात आली. हे संशोधन केंद्र स्थापन होऊन या केंद्रावरती आंब्याच्या वेगवेगळ्या कलम पद्धतीचं तंत्रज्ञान, त्याच्यानंतर हापूस आंब्याची कातळावरती करावयाची 5 बाय 5 मीटरवरची लागवड, त्याच्यानंतर पुनर्मोहर रोखण्यासाठी जिब्रालिक ॲसिडचा वापर, असा वेगवेगळ्या 10 ते 15 शिफारशींचं तंत्रज्ञान ह्या केंद्रामार्फत निर्माण करण्यात आलं. आणि ह्या केलेल्या शिफारशीचा वापर आज परिसरातील आंबा उत्पादक करत आहेत आणि त्याचा फायदा आंबा उत्पादनासाठी ह्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती होत आहेत. ह्या आंबा संशोधन केंद्रावरती आंब्याची रोपवाटिका, आंबा उत्पादनाचे नवे नवे तंत्रज्ञान, उत्पादन वाढीसाठी वेगवेगळे प्रयोग आणि विस्तार कार्याचं काम या संशोधन केंद्रामार्फत केलं जातं. डोंगर उतारावर आंबा लागवड करणं कठीण असलं तरी उत्पन्नाच्या दृष्टीनं कसा फायदा होतो हे सांगतायत उद्यानविद्यावेत्ता प्राध्यापक किरण मालशे. डोंगर उतारावरची लागवड कशी करायची याच्याविषयी आपण माहिती घेऊया. आपला कोकणचा परिसर बघितला तर डोंगर उताराचा दरीखोऱ्यांचा प्रदेश आणि ह्या डोंगर उतारावरती केलेली आंबा लागवड ही निश्चितच फायदेशीर ठरते. ही जी डोंगरावरची जी भौगोलिक परिस्थिती आहे किंवा जे वातावरण आहे ते आंबा वाढीला पोषक असतं. विशेषतः या डोंगरावरती पडणारा सूर्यप्रकाश, त्याची पश्चिमेच्या बाजूला असलेली किंवा समुद्राच्या बाजूला असलेली दिशा, जे उडणारे दव किंवा धुकं आहे, याचा फायदा आंबा वाढीला किंवा आंबा उत्पादनावरती चांगला होत असतो. आता ह्याच्यातले काही महत्त्वाचे मुद्दे म्हणजे ह्या डोंगरावरती पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत असतो, त्यामुळे कुठेही पाणी साचून राहत नाही आणि ही जमीन किंवा हा परिसर आपल्याला आंबा लागवडीला हा योग्य ठरत असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी भौगोलिक रचना आहे, ती भौगोलिक रचना, इथलं असलेलं वातावरण हेही आंबा वाढीला पोषक असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर आपल्या कोकणामध्ये किंवा आपल्या भागामध्ये जो समुद्राच्या दिशेने असलेला डोंगर उतार आहे, त्या भागावरती समुद्राच्या पाण्याची किंवा खाडीच्या पाण्याची जी वाफ होते आणि त्या वाफेचा किंवा ह्या खारवट क्षाराचा परिणाम किंवा ताण बसून आंब्याला मोहर लवकर येतो. मोहर लवकर आल्यावर लवकर फलधारणा होते आणि आपल्याला लवकर उत्पन्न ह्या आंब्याचं मिळतं. आता ह्या डोंगर उतारावरची करायची लागवड आणि जी आपली सपाट जागेवरची करायची लागवड आहे याच्यामध्ये थोडासा फरक पडतो. आपण डोंगर उतारावरती लागवड करताना जसं शिफारस केलेलं अंतर आहे 10 बाय 10 मीटर आहे, 5 बाय 5 मीटर आहे, याच पद्धतीने लागवड करायची असते. फक्त जे आपण चौकोनी पद्धतीने न करता समतल पद्धतीने, ज्याला आपण इंग्रजीमध्ये कंटूर सिस्टम म्हणतो, त्या सिस्टीमच्या आधारे आपण त्याच्यावरती मार्किंग करून आंब्याची लागवड करणं गरजेचं असतं. आंब्याला वाऱ्यापासून किंवा धोका टाळण्यासाठी आपल्याला आधार देणं, आंब्यावरती अन्य कुंपण करणं की ह्या ज्या गोष्टी ज्या आपण अन्य प्रकारे करत असतो त्याच पद्धतीने ह्या डोंगरावरती करणं गरजेचं असतं. वाऱ्याचा रोध थांबवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी विंड ब्रेक्स आपण म्हणतो तेही उभं करणं गरजेचं असतं. आणि अशा पद्धतीने जर आपण आंब्याची लागवड ह्या डोंगर उतारावरती केली तर निश्चितच आपण जे पडीक डोंगर आहेत किंवा दऱ्या आहेत याचाही वापर आपण चांगल्या पद्धतीने आंबा उत्पादनासाठी घेऊ शकतो.
आता हा आपण परिसर बघितला तर साधारणपणे 5 ते 10% उतार असलेल्या जमीन आहे. ह्या जागेमध्ये आपण कातळावरतीच आंब्याची लागवड केलेली आहे. ज्या ठिकाणी आपल्याला नैसर्गिक पद्धतीने खड्डे मारता येणं शक्य झालं आहे त्या ठिकाणी आपण खड्डे मारून ह्या आंब्याची लागवड ह्या आपल्या कातळामध्ये केली आहे. ही 4-4.5 वर्षाची आपली बाग आहे आणि ह्याच्यापासून थोड्या अंशी आपल्याला उत्पादन मिळण्याला सुरुवात झालेली आहे. भारतातून जी फळफळावळ निर्यात होते त्यामध्ये आंब्याचा पहिला क्रमांक आहे. शिवाय आंब्यापासून बनवलेल्या पदार्थांना चांगली मागणी आहे. तेव्हा उत्पन्नाच्या दृष्टीनं आंबा फळाच्या लागवडीचा शेतकऱ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्र, आता आपण जांभ्या कातळामध्ये आंबा लागवड किंवा डोंगर उतारावरती आंबा लागवड याची आपण माहिती घेतली. तर आजही आपल्याला आंब्यामध्ये क्षेत्र विस्तारायला खूप संधी आहेत, रोजगाराच्या संधी आहेत. त्या दृष्टीने जर आपण नियोजन केलं, योग्य आखणी केली आणि योग्य पद्धतीने ज्या पद्धतीने शिफारस केली, तंत्रज्ञान विकसित झालं आहे, विद्यापीठाचं तंत्रज्ञान आहे, शासनाच्या योजना आहेत, या सगळ्यांची कास धरून जर आपण आंबा लागवड आपल्या भागामध्ये, आपल्या बागेमध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये केली तर निश्चितच आपला प्रदेश हा सुजलाम सुफलाम होईल. एक चांगल्या रोजगाराच्या संधी निर्माण होतील, प्रक्रिया उद्योग उभे राहतील आणि आपल्या परिसराला, आपल्या भागाला चांगले दिवस येतील याची मला निश्चितच हमी वाटते. तर आपणही आपल्या भागामध्ये किंवा परिसरामध्ये आंब्याची यशस्वीपणे लागवड करून उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये विशेष वाढ करून आपला परिसर सुजलाम सुफलाम करावा.